श्री स्वामी समर्थ. सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे. कोणी 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा बसवतो, कोणी 5 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 10 दिवस हा बाप्पा असतो. तर जितके दिवस आपण बाप्पा बसवतो ते दिवस आपल्याला नियमांनी त्यांची पूजा करायची असते. याप्रमाणे गणपती बाप्पांचे विसर्जन पण हे नियमांनीच झाले पाहिजे. कारण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून आपण त्यांच्यामध्ये प्राण आणलेला आहे. त्यामुळे गणपती बाप्पांचे विसर्जन नियमांनीच करायचं आहे. की जेणेकरून मग आपण 10 दिवस जी काही सेवा केली आहे त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल. गणपती बाप्पांचे जेव्हा तुम्ही विसर्जन करता त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. यासोबतच गणपती बाप्पांच्या आजूबाजूची जी काही आपण गोष्टी ठेवल्या होत्या, नारळ, सुपारी, फुले या सगळ्या गोष्टी आपण ठेवल्या होत्या, तर त्या प्रत्येक वस्तूचं काय करायचं, नारळाचं काय करायचं, बाप्पांना या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा, याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली लिंक आहे त्यावर क्लिक करा. स्वामी माझे गुरु या चॅनलवर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.